तेव्हा मग मुक्ता त्याला थांबवते आणि स्वतःच्या साडीच्या पदराने सागरच्या चेहऱ्यावरचे डाग ती पुसत असते आणि दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात। नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत नाश्त्यामध्ये ऑमलेट पाव असतात, त्यामुळे मुक्ताने नाश्त्यासाठी नकार दिलेला असतो आणि ती तिथून जात असते। परंतु बापूंना समजलेलं असतं आणि घरातले काहीच लक्ष देत नाही आणि त्यावेळेस स्वाती ही कोमलकडे चहा मागते आणि घरातल्यांचा नाश्ता हा चालूच असतो। तेव्हा बापू मनामध्ये विचार करतात की मुक्ता नाश्ता करत नाहीये आणि हे आमच्या घरातले ती नाश्ता करल्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही। बिचारी पोर, ती काही बोलत पण नाहीये, ती अंड्याचा नाश्ता करणार नाही हे इंद्राला समजायला पाहिजे ना। इंद्रा बापूंना म्हणते की ओ सागरचे पप्पा, चला नाश्ता करून घ्या। तेव्हा बापू म्हणतात की थांब मी आलो। तर आता इकडे मुक्ता ही क्लिनिकला जाण्यासाठी निघालेली असते, तितक्यातच कोमल तिथे येते आणि कोमल तिला चहा देते। कॅलेंडर बदलायचं राहून गेलेलं असतं, तेव्हा मुक्ता आठवण करून देते की कॅलेंडर नाही लावलं, त्यामुळे लगेचच कोमल नवीन कॅलेंडर लावते। तर बापू हे इकडे गोखल्यांच्या घरी आलेले असतात आणि पुरू हा नाश्ताच करत असतो आणि पुरू म्हणतात की व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज बापू, तुम्ही आज चक्क आमच्या घरी, सगळं ठीक आहे ना तिकडे? तेव्हा बापू म्हणतात ठीक नाही हो, तुमची एवढी गुणी मुलगी तुम्ही आमच्या घरात दिली, सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे। माधवी म्हणते की चहा घेणार? तेव्हा बापू म्हणतात की चहा नाही, नाश्ता घेणार। तेव्हा माधवी म्हणते की अहो आमच्या घरचा नाश्ता चालणार आहे का तुम्हाला? बापू म्हणतात की अहो का नाही, तुम्हाला सांगतो मी जेव्हा जेव्हा तुमच्या घराच्या बाहेरून जायचो तेव्हा इतके छान छान वास यायचा ना तुमच्या नाश्त्यांचा, आणि असं वाटायचं बेल वाजवावी आणि तुमच्याकडे यावं आणि म्हणावं की तुम्ही जो नाश्ता करताय तो पण द्या मला। गुरु म्हणतात की बापू तुम्ही आमच्या घरचा नाश्ता खाणार आहे हे इंद्रांना माहिती आहे का? तेव्हा बापू म्हणतात की नाही नाही आणि सगळे हसायला लागतात। माधवी लगेच बापूंना नाश्ता आणण्यासाठी मध्ये जाते, तेव्हा बापू म्हणतात की वहिनी नाश्ता हा मला डब्यातच द्या, कारण मी ना माझी सकाळची गोळी घ्यायला विसरलो। खरं तर बापूंनी हा नाश्ता मुक्तासाठी घेतलेला असतो, कारण मुक्ता ही नॉनव्हेज खात नाही। तेव्हा पुरू म्हणतात की अहो चहा तरी घ्या मग। मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। धन्यवाद। तर आता इकडे मुक्ता ही चहा घेत असते आणि ती विचार करते की आईने घरी साजूक तूप घालून काजू बदामाचा शिरा केला होता, पण नाही, मी सांगून आले की माझ्या घरी छान नाश्ता केलाय। मुक्ताची चिडचिड होत असते आणि ती म्हणते की आता कोणीतरी माझ्या जवळ यावं आणि म्हणावं की हा घे तुझ्या आईच्या हातचा नाश्ता। मला तर आता साजूक तुपातल्या शिराचा वासही यायला लागलाय। तितक्यातच तिथे बापू तो डब्बा घेऊन आलेले असतात आणि ते म्हणतात की सुनबाई चल बरं नाश्ता करून घे, तुझ्या आईच्या हातचा साजूक तुपातला शिरा आणि थालीपीठ आणलेत। आणि ते बघून मुक्ताला तर खूप आनंद होतो। मागून इंद्रा व स्वाती हे बघत असतात। बापू म्हणतात की मी मगाशी बघितलं तू काहीच नाश्ता केला नाही, फक्त चहाच घेतला आणि म्हणून मी हा तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो। बापू लगेच कोमलला प्लेट आणायला सांगतात आणि मुक्ताला वाढून देतात। मुक्ता एक घास खाणारच, तितक्यात तिच्या लक्षात येतं की तिने विचारलं पाहिजे, तर ती लगेच इंद्रांना विचारते की मम्मी तुम्ही नाश्ता करणार? तर इंद्रा म्हणते की नाही नाही तुम्ही खा। मग आता मुक्ता छान प्रकारे नाश्ता करायला सुरुवात करते। कोमल आणि बापूही तिच्या बरोबर थालीपीठ खात असतात। तेव्हा कोमल म्हणते की अमेझिंग, किती छान नाश्ता आहे। तेव्हा सगळे खूप आवडीने तो नाश्ता करत असतात। तेव्हा स्वाती इंद्राला बाजूला घेते आणि म्हणते की मम्मी वारा चुकीच्या दिशेने व्हायला लागलाय। इंद्रा म्हणते की हा मी पण बघते, ती सुगरण आता इथं घरटं बांधायला निघाली, पण आता मी पण बघतेच। तितक्यातच सागर ही ऑफिस साठी बाहेर आलेला असतो आणि तो बघतो तर मुक्ता त्याच्या आधी रेडी झालेली असते। बापू त्याला नाश्त्याचा आग्रह करतात, पण सागर म्हणतो की नाही मी ऑफिस मध्ये खाऊन घे आणि तो तसाच बाहेर निघत असतो। तेव्हा बापू म्हणतात की अरे सागर आजच्या दिवस ते ऑफिस विसर आणि तुम्ही दोघं लगेच कोर्टात पोहोचा। इंद्रा ही देवीला प्रार्थना करते की देवी एकविरा आई, निकाल हा आमच्या बाजूनेच लागू। तर आता सागर हा पार्किंग मध्ये मुक्ताचा वेट करत असतो आणि मुक्ता तितक्यातच तिथे येते आणि ती तिच्या गाडीतून जात असते। तेव्हा सागर म्हणतो की तुमची गाडी नाही, माझ्या गाडीतूनच जाऊ। त्यावरतून दोघांचे भांडणं चालू असतात। तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही काय टर्म्स अँड कंडिशनची पाठी घेऊन फिरतात का? त्यामुळे आता मी माझ्याच मनाचं करणार, मी माझ्या गाडीने येणार। सागरही म्हणतो की ॲज यू विश आणि त्यामुळे दोघंही आपापल्या गाडीने मुक्ताची गाडी ही चालू होत नसते, त्यामुळे आता तिला पर्याय राहत नाही आणि तिला सागरच्या गाडीत बसते आणि मग आता दोघंही कोर्टात जाण्यासाठी निघतात। तर आता इकडे सावनी ही हर्ष सोबत बोलत असते। ती म्हणते की मुक्ताला मी हँडल करेल, पण आपण ही केस तर आपणच जिंकू। तितक्यातच सई तिथे येते आणि सई विचारते की मुक्ता इकडे गेली होती ना ग तू, कुठे येती? सई ही मुक्ताई करत असते, त्यामुळे सावनीचा संताप होतो की किती वेळेस सांगायचं ग तुला, ती मुक्ता आंटी आहे आणि मी तुझी आई आहे। सई म्हणते की तू तर माझी मम्मा आहे आणि आई तर माझी मुक्ता आई आहे। सावनी सईला सांगते की आज आपण जिंकलो
ना तेव्हा तुला समजेल की मीच तुझी मम्मा आणि मीच तुझी आई. त्यातच माई पण तिथे येतात आणि मग त्या तिघीही कोर्टात जाण्यासाठी निघतात. तर सागर व मुक्ता हे रस्त्याने जात असतात आणि तितक्यातच त्यांची गाडी बंद पडते. सागर हा गाडी चेक करत असतो, त्यामध्ये खूप टाइम जात असतो. त्यामुळे मुक्ताही खाली उतरते आणि ती म्हणते की अजून किती वेळ लागेल. तेव्हा सागर म्हणतो की गाडीला विचारा. मुक्ता म्हणते की मी माझ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केल्यात, इतक्या वेळात 2 दात काढून आले असते मी. सागर म्हणतो की दात काढायची इतकीच हौस आहेत, मग जा ना, कशाला आलात. तेव्हा मुक्ता म्हणते की हो ना, गेलेच असते, पण आपण वेगळ्या रूटने आलो ना, आता गेले तर उशीर होईल. मुक्ता खूप बोलत असते आणि ती म्हणते की सईच्या कस्टडीचा विषय नसताना तर मी इथे आलेच नसते. तेव्हा सागर म्हणतो की आता आलायत ना, मग शांतता ठेवा, मी मुद्दाम गाडी नाही पाडली, ती झाली. सागर म्हणत असतो की कुठे आता प्रॉब्लेम. तेव्हा मुक्ता म्हणते की हा काय माझ्या समोर उभा आहे, एवढा मोठा प्रॉब्लेम. तेव्हा सागर म्हणतो की तुमची गाडी काय बिना पेट्रोलची चालते का हो, आणि मागच्या वेळेस आठवतंय ना तुमची गाडी घेऊन गेलो तर मला धक्का मारावा लागला होता. तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही ना एक काम करत जा, तुम्ही रोज सकाळी उठल्यावरती ना एक बदाम भिजवून खात जा, त्यामुळे तुमची ना स्मरणशक्ती वाढेल. मुक्ता म्हणते की त्या दिवशी गाडीला मी धक्का मारला होता, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तेव्हा सागर म्हणतो मी भिजलेला बदाम खाईलच हो, पण तुमच्या आईने काय खाल्लं होतं तुमच्या वेळेस, तुम्ही इतकी बडबड करता. तेव्हा मुक्ता खरंच सांगू लागते. तेव्हा सागर म्हणतो की खरंच सिरियसली तुम्ही आता हे सांगताय. सागर चिडतो आणि म्हणतो की तुमचं डोकं फिरलंय का, जरा शांत राहा. सागर मुक्तावरती चिडतो, त्यामुळे मुक्ता आता बाजूला जाऊन उभी राहते. सागर गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय हे चेक करत असतो आणि त्यावेळेस गाडीचं ऑइल हे त्याच्या चेहऱ्यावरती लागतं आणि त्याकडे मुक्ताचं लक्ष जातं आणि ती खूप हसायला लागते. मुक्ता ही कंटिन्युअसली हसत असते आणि त्यामुळे सागरचा खूप संताप होतो आणि तो म्हणतो की काय हसताय तुम्ही, आणि जे लोक असे विनाकारण हसतात ना ते लोक माझ्या खूप डोक्यात जात, काय जोकर दिसतोय मी, का हसताय तुम्ही. तरी मुक्ता हसतच असते आणि ती खुणावते की खूप छान दिसताय तुम्ही. तेव्हा मात्र सागरचा संताप होतो आणि तो विचारतच असतो. तेव्हा मुक्ता थोडी साईडला होते आणि गाडीच्या विंडो मधून त्याला दाखवते की तो नक्की कसा दिसतोय. तर सागर हा टिश्यूने पुसण्याचा प्रयत्न करत असतो, तरीही पूर्ण ऑइलचे डाग हे त्याच्या चेहऱ्यावरतून जात नसतात. तेव्हा मग मुक्ता त्याला थांबवते आणि स्वतःच्या साडीच्या पदराने सागरच्या चेहऱ्यावरचे डाग ती पुसत असते आणि दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. तितक्यातच मुक्ताच्या लक्षात येतं आणि ती मागे होते आणि त्यानंतर मग सागर लगेचच बघतो की गाडीचा अजून काही वेगळा प्रॉब्लेम आहे का, परंतु सागरला काही लक्षात येत नसतं आणि मुक्ता त्याला शिकवत असते की असं नाही असं करा. त्यामुळे सागरचा संताप होतो आणि तो म्हणतो की घ्या मग तुम्हीच करा. आणि मग मुक्ता ही करायला जाते आणि मग ती म्हणत असते की मी काय माझ्या गाडीचं करत नाही का, प्रत्येकाला प्रत्येकापुरतं जमतच. आणि मुक्ताची अशी खूप बडबड चालू असते आणि त्यामुळे तिच्या हाताला लागतं. तर त्या लागल्यामुळे ती खूप ओरडते आणि तितक्यात लगेचच सागर तिंकण घालतो आणि दोघंही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत तर कोर्टामध्ये सगळे जमलेले असतात आणि मुक्ता थोडी उशिरा येते, तर ती सगळ्यांची माफी मागते की मला माफ करा. तेव्हा जज साहेब म्हणतात की काही हरकत नाही, बसा तुम्ही मिसेस मुक्ता. तेव्हा सागर उठतो आणि म्हणतो की मिसेस मुक्ता नाही, मुक्ता सागर कोळी. आणि हे ऐकल्यावरती हर्ष व सावनीचा त्या चेहरा पूर्ण उतरतो आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ते आजपर्यंत याच भ्रमात असतात की त्यांनी सागर व मुक्ताचं लग्न मोडलं. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.